Praise him on Palm Sunday. जावळ्यांच्या रविवारी त्याची स्तुती करा. That's the heading of our message for today. आजच्या आपल्या उपदेशाचं हे शीर्षक आहे. Today I want to see how much you will praise God. आज मला बघायचंय तुम्ही लोक देवाचे किती आभार मानता. If you don't praise Jesus today on this Palm Sunday, तुम्ही जर आजच्या या जावळ्यांच्या रविवारी येशूंची स्तुती केली नाही, I promise you, तर मी तुम्हाला वचन देतो, the stones will praise him. ही दगड प्रभूची स्तुती करतील. So if you don't want the stones to praise him, तुमची जर इच्छा नसेल की दगडांनी देवाची स्तुती करू नये, start praising him. तर मग तुम्ही स्वतः देवाची स्तुती करायला लागा. Praise God. Never ever any time in the life of Jesus ever Jesus said that he should be praised. येशूंच्या जीवनामध्ये कधीही येशू असं म्हटलेले नव्हते की तुम्ही माझी स्तुती करा. Only on Palm Sunday. फक्त जावळ्यांच्या रविवारी मात्र येशू म्हणाले. Why? का? Because he was coming as a king. कारण राजा म्हणून येशू येत होते. And the king has to be praised and worshipped. आणि राजाची स्तुती तर व्हायलाच पाहिजे, राजाची आराधना तर व्हायलाच पाहिजे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Give a big shout then. एक जोरामध्ये प्रभूला Hallelujah! हालेलुया Hallelujah! हालेलुया जोरात. Praise God. Yes. Amen. Amen. Today as we are celebrating Palm Sunday service, आज जावळ्यांच्या रविवारची आपण उपासना आराधना साजरी करत असताना let us hit back to the past what happened on that first Palm Sunday. त्या पहिल्या जावळ्यांच्या रविवारी भूतकाळामध्ये जे झालेलं आहे त्याकडे परत जाऊया. See how the whole atmosphere was charged. आणि कसं संपूर्ण वातावरण बदलून गेलेलं होतं, चार्ज झालेलं The होतं. whole of Mount Olives was full of praises. संपूर्ण जैतुनाचा डोंगर स्तुतीने भरून गेलेला होता. Christ's entrance into Jerusalem येशू ख्रिस्तांचं आगमन येरुशलेमेमध्ये होत होतं. on that first Palm Sunday. त्या पहिल्या जावळ्यांच्या रविवारी It marks the beginning of the last phase of the public ministry of Jesus Christ. म्हणजे येशू ख्रिस्तांनी पब्लिक मध्ये लोक जमावामध्ये जी सेवा केली त्याचा हा शेवटचा टप्पा त्या जावळ्यांच्या रविवारी सुरू होत होता. And this even was more significant आणि दर्शकात्मक रीतीने अजूनही त्याला अर्थ होता. because कारण all the four gospels have recorded it. सगळ्या चारही शुभवर्तमानांमध्ये या गोष्टीची नोंद आहे. Matthew, Mark, Luke, John. मत्तय, मार्क, लूक, योहान चौघांनीही या विषयीनं लिहिलेलं आहे. That means याचा अर्थ असा that was लागतो one of the most important event in the life of Jesus. जावळ्यांचा रविवार एक अतिशय महत्त्वाची घटना होऊन गेली येशूंच्या जीवनामध्ये. And the heading itself is the triumphal entry of Jesus. आणि त्याचं शीर्षकच असं आहे की येशूंचं विजयी आगमन. And that revealed the plan of God to beam the glory of the Lord Jesus Christ. आणि त्यातून देवाची योजना प्रगट झाली की प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव त्यातून दिसावा. That he is the Messiah, की येशू मसीहा आहेत. the coming promised Messiah. येणारा अभिवचनाद्वारे येणारा मसीहा येशू आहे. That he is the Christ, की येशू ख्रिस्त आहेत. the Son of the living God. जिवंत देवाचा पुत्र आहे. That he is the King, की येशू राजा आहेत. his kingship, त्याचं राजेपण his शाहीपण dignity, आणि त्याची प्रतिष्ठा, his honor, त्याचा मान, his domain, त्याचं राज्य, power, त्याचं सामर्थ्य, his authority त्याचा अधिकार was declared at that moment in that place of Mount Olives. त्या जैतुनाच्या डोंगरापाशी त्या दिवशी त्या जावळ्यांच्या रविवारी हे सगळं जाहीर करण्यात आलं उघड रीतीनं. The devil could not stop it. आणि सैतान थांबवू शकला नाही. The Pharisees could not stop it. फरीसी सुद्धा थांबवू शकले नाही. That declaration was a must. आणि ती घोषणा अतिशय महत्त्वाचीच होती त्या दिवशी. Coming from the throne room of God. जी देवाच्या सिंहासनापासून येत होती. That his son has to be exalted. की देवाच्या पुत्राला गौरव हा मिळायलाच पाहिजे. If he was never exalted in all the 3.5 years of his ministry. आणि देवाच्या पुत्राने किंवा येशूंनी 3.5 वर्ष जी काही सेवा केली त्या 3.5 वर्षांमध्ये कधीही त्याला जो गौरव मिळाला नाही. That day त्या दिवशी God मात्र set it apart. देवाने तो दिवसच वेगळा करून That ठेवला. my son has to be की exalted. माझ्या मुलाचा गौरव आजच्या दिवशी झालाच पाहिजे. Hosanna has to be cried out to होसाना him. जोर जोराने त्याच्याविषयी बोललं गेलंच पाहिजे.
Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's a very important occasion. अतिशय महत्वाचा हा प्रसंग आहे. You know, the devil doesn't want you to praise Jesus today तुम्हाला माहिती आहे आजच्या दिवशी सैतानाची इच्छा नाही की तुम्ही लोकांनी येशूची स्तुती करावी. because he hates people calling him the King of Kings. कारण सैतानाला माणसांनी येशूला राजांचा राजा म्हटलेला आवडत नाही. सैतानाला याचा तिरस्कार आहे. But praise is ordained to silence the enemy, परंतु देवाची स्तुती शत्रूला शांत करण्यासाठीच नेमलेली to आहे. silence the avenger, आणि तो जो शत्रू, तो जो विरोधक आहे, त्याला शांत करण्यासाठीच देवाची स्तुती to नेमलेली आहे. silence the destroyer. तो जो नाशकारक आहे, नाश करणारा आहे, त्याला शांत करायलाच देवाची स्तुती God नेमलेली has आहे. ordained it. देवाने असं नेमलंय. And if you don't praise Jesus आणि today, आज या दिवशी तुम्ही लोकांनी जर येशूची स्तुती केली नाही it will be a shame for the believers. तर बिलीवर लोकांचा अपमान म्हणजे लज्जा आहे. हे लज्जास्पद म्हटलं जाईल की काही काम के तुम लोग बिलीवर. You know, perfected praise परिपूर्ण स्तुती always silences the enemy. नेहमी शत्रूला शांत करते. परिपूर्ण Perfected. स्तुती, परिपूर्णत्वाकडे गेलेली स्तुती नेहमी सैतानाला, विरोधकाला शांत करते. If you want a breakthrough this morning, तुम्हाला आज सकाळी जर आपल्या जीवनात नवीन कोरी सुरुवात हवी असेल, praise him as you have never praised him. अशी स्तुती करा की अगोदर कधी त्याची स्तुती केली नाही. Because this day has been ordained to praise तर him. आजचा दिवसच त्याची स्तुती करायला नेमलेला आहे. Today, आज we should praise him more than the disciples praised him. आज येशूच्या शिष्यांनी येशूची स्तुती केली, त्याहून जास्त आपण त्याची स्तुती करायला पाहिजे. When we were walking, आम्ही जेव्हा चालत येतो our people were shouting praises. आज मी मिरवणुकीमध्ये खूप वर्षांनंतर भाग घेतला आणि मी बघितलं चालत असताना आपले लोक असा जयघोष करत होते. You know how happy Jesus was. येशू किती आनंदी झाले असतील. Praise God. देवाला धन्यवाद. The battle line is drawn this morning. आज सकाळी युद्धाची रेष तयार केलेली आहे And none of your enemies must escape. आणि तुमच्यातल्या कुणाचाही एकही शत्रू पळून जाता कामा नये. Praise God. देवाला They धन्यवाद. should be whipped and then they should escape. शत्रूंना पहिले फटके मारायचे, मग त्यांना पळू जाऊ द्यायचं. शत्रूंना आज असंच पळू देऊ नका. फटके मारा मग जाऊ दे. Who is our enemy? कोण आहे आपला शत्रू? The devil is our enemy. तो सैतान आहे आपला शत्रू. Wisdom is always profitable to direct, so get hold of all the musical instruments that you have with you and in you. ज्ञान नेहमी आपल्याला मार्गदर्शन करायला उपयोगी पडतं. म्हणून सगळ्या वाद्यांना घ्या. जी काही वाद्य तुमच्याकडे आहेत नाहीत सगळी गोळा करा, वाजवा आणि स्तुती करा. Praise the Lord. Hallelujah. My Jesus. Oh, hallelujah. Stones will not cry out today. आज दगड स्तुती करणार नाहीये. The children of God will cry out today. आज देवाची मुलं आरडाओरडा करणार The आहेत. redeemed of the Lord shall cry out today. हालेलुया. आज देवाद्वारे उद्धारलेले जयघोष करणार The आहेत. saved shall rejoice today. आज देवाचे संत आनंद करणार आहेत. Praise moves God. स्तुती देवाला हलवते. Praise moves Jesus. स्तुती येशूंना हलवते. We should be full of praises. आज आपण स्तुतीनं भरलेलं पाहिजे. That time he entered as the king of Israel. त्याला तो इस्रायलचा राजा म्हणून आत आला. But after he died and rose पण again, येशू मेल्यानंतर आणि पुनरुत्थित झाल्यानंतर he's entering every church प्रत्येक चर्च मध्ये येशू येत आहेत. as the king of kings राजांचा राजा म्हणून and the Lord of आणि lords. प्रभूंचा प्रभू म्हणून. His love is so contagious येशूचं प्रेम इतकं संसर्गजन्य आहे that we cannot think anything else but him की on this आपल्याला आणि day. काही विचारच करता येत नाही. झावळ्यांच्या रेवारी येशू म्हणजे येशू, येशूदुने येशू, येशूदाही येशू, येशू येशू येशू. A leper praised Jesus. एका कोडी माणसानं येशूची स्तुती केली. He was instantly healed by Jesus. ताबडतोब येशूंनी त्याला बरं केलं. If you keep Jesus in front and praise him तुम्ही जर येशूंना पुढे ठेवून येशूंची स्तुती केली, in the beauty of his holiness, त्यांच्या पवित्रतेच्या सौंदर्यात, God will set ambushes for you. तर देव तुमच्यासाठी विजय तयार And करेल. your enemies will be destroyed आणि completely. तुमच्या शत्रूचा समूळ नाश होईल. The disciples were motivated to praise Jesus शिष्यांना प्रेरणा मिळाली येशूंची स्तुती करायला for three important factors: 3 महत्वाच्या गोष्टींसाठी. the knowledge of God, देवाचं ज्ञान, the vision of God, देवाचा दृष्टांत and the past miracles of God. आणि देवाने भूतकाळात केलेले चमत्कार. These three prompt you to praise Jesus. या 3 गोष्टी तुम्हाला सुद्धा येशूंची स्तुती करायची प्रेरणा देतात. Praise Oh, leads to hallelujah. divine intervention of God. स्तुती देवाच्या दैवी मध्यस्थीकडे नेते. Problems समस्या will go. जातील.
Because कारण praise will turn problems into stepping stones in your स्तुती life. समस्यांना यशाची पायरी बनवतील. It will release the सुटका येईल. heavenly blessings in your life. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनावर सुटका. Why praise, Pastor? का स्तुती, एवढी स्तुती कशाला? Because कारण praise says, स्तुती म्हणते I am weak, मी अशक्त आहे, you are strong. तू शक्तिमान आहेस. Praise says, स्तुती म्हणते I am not God, मी देव नाही आहे, I am children of God. मी देवाचा संतान आहे. Praise lifts up Jesus. स्तुती येशूंना गौरव देते. Praise lifts up the position of Jesus. स्तुती येशूंचं स्थान उंच करते. All your testing will turn into testimonies this morning. आज सकाळी तुमच्या सगळ्या परीक्षा साक्षीत बदलतील. All your trials will turn into triumphs this morning. सगळ्या कसोट्या विजयात बदलतील. I'm telling you, मी सत्य today if सांगतो, you praise Him, आज जर तुम्ही त्याची स्तुती केली ना, this whole month, तर हा पूर्ण महिना you shall experience sudden visitation of the Lord. तुम्हाला अकस्मात देवाच्या भेटीचा अनुभव येईल. Yes, we have said, Lord, आम्ही बोललो देव बाप्पा that you are the की Messiah. तूच आमचा मसीहा आहे, You are the Christ. तूच आमचा ख्रिस्त आहे, You are the Son of the living तू God. जिवंत देवाचा पुत्र आहेस, You are God. तू देव आहेस And we worship you. आणि आम्ही तुझी आराधना करतो. You are the King of Kings. तू राजांचा राजा You आहेस, are the Lord of तू Lords. प्रभूंचा प्रभू आहेस. Jesus, you are the Alpha. येशू तू अल्फा You are आहेस, the Omega, येशू तू Jesus. ओमेगा आहेस, You are the beginning, Jesus. येशू तू प्रारंभ You are आहेस, the ending, येशू Jesus. तू अंत आहेस. मखराबा शंदोरोरो रबा बाबा खराबा शखराबा संदोरो करो बाबा. Amen and amen and Amen. amen.